पदी नियुक्ती झाल्याबद्दल मी आमचे उद्धवजी साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे युवा सेने जिल्हा प्रमुख ही जबाबदारी या कणकवली विधानसभेची माझ्यावरती गेली 2-3 वर्ष आहे आणि 2-3 वर्षात मी प्रामाणिकपणे एक काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. युवा सेना सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगल्या पद्धतीने ह्या याची जी नाळ आहे म्हणजे जनतेची जी नाळ आहे ती कायमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जोडलेली आहे. आणि येत्या काळात तुम्हाला दिसेल की चांगल्या पद्धतीने पक्ष वाढवताना कारण ज्या विधानसभा प्रमुख या पदाची जबाबदारी दिल्यानंतर कुठले पदाधिकारी नेमणं, नवीन पदाधिकारींना संधी देणं कारण युवा सुद्धा बरेच जण या संघटनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे चांगल्या पदाधिकाऱ्यांना पदं देणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं ही जबाबदारी आमच्यावरती आहे. चांगल्या प्रकारे ही पदं दिल्यानंतर BLA नेमण्यापर्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि येत्या काळात तुम्हाला दिसेल की आताच नेर्ले ग्रामपंचायतची वैभववाढीची बघितलं असेल तुम्ही की आमच्याकडे त्या पूर्ण ग्रामपंचायतीने म्हणजे सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि सर्व सदस्य यांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे. आणि अशा प्रकारचे प्रवेश तुम्हाला आणखीनही दिसतील कारण समाज आता काल जो प्रवेश झाला तो स्वार्थासाठी नसून एखाद्या तत्वासाठी आणि प्रामाणिकपणासाठी झाला. आम्ही सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी प्रवेश आमच्याकडे केलेला आहे आणि त्या प्रामाणिकपणाला आम्ही सुद्धा साथ देणं खूप गरजेचं आहे. आणि संघटनेवरती विश्वास म्हणून एक विश्वासार्हता म्हणून हा प्रवेश झालेला आहे आणि त्याच पद्धतीने प्रवेश येत्या काळात तुम्हाला दिसतील. चांगल्या पद्धतीने कणकवली, देवगड, वैभववाडीच्या ठिकाणी संघटना वाढताना दिसेल आणि चांगल्या माणसांना पद देऊन त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि ह्या अनुषंगाने आम्हाला जे शिवसेने पक्षाकडून आदेश येतील त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या पुढच्या काळात नक्की 100% करू. काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही आता ध्येय धोरण शिवसेना पक्ष देईल त्याच ध्येय धोरणाने आम्ही जाणार आहोत. आमच्याकडे जी पक्षाची जबाबदारी माननीय उद्धव साहेबांनी जी दिलेली आहे आणि जी आदित्य साहेबांनी दिलेली आहे त्या पक्षाच्या धोरणावरती आता सध्या परिस्थितीत पक्ष संघटना मजबूत करणे या दृष्टीने आम्ही जाणार आहोत. तुम्हाला येत्या काळात दिसतंय की भाजप विरोधी एक देशभरामध्ये एक लाट निर्माण होण्याची चिन्ह या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल काम करताना दिसत आहे. आणि हीच पार्श्वभूमी धरून ह्या दृष्टीने आमचा खासदार कसा बसेल, आमचे आमदार कसे बसतील या दृष्टीने ह्या कोकणवासियांना कसा न्याय मिळेल. बघितलं तुम्ही आंबा बागायतदारांचा प्रश्न असेल तो सुद्धा आम्ही राजू शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली असेल, विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील यांच्या नेतृत्वाखाली उचलून धरला होता आणि न्याय देण्याचा प्रयत्न आंबा बागायतदारांना केला होता. असे अनेक प्रश्न आहेत. आता अणुऊर्जा प्रकल्प मुणग्यामध्ये येतोय त्या पद्धतीने सुद्धा मुणग्यावासीय सुद्धा नाराज आहेत आणि त्यांची जमीन जाता कामा नये आणि अणुऊर्जा प्रकल्पासारखे प्रोजेक्ट किंवा हे माती मारता कामा नये कोकणवासियांच्या अशा पद्धतीची भूमिका ह्या जनतेची आहे आणि ह्या जनतेच्या भूमिकेवर आम्ही आहोत आणि जनता ज्यावेळी आम्हाला हाक देईल त्यावेळी आम्ही त्यांच्यावर उतरू आणि त्याच पद्धतीने जनतेचे पण प्रश्न घेऊन आणि संघटनेचे प्रश्न घेऊन संघटना कशी वाढेल त्या दृष्टीने आम्ही चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून आमची संघटना ह्या कोकणात ज्या पद्धतीने 2014 साली किंवा 2019 साली होती त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. पहिल्यापासूनच ह्या पद्धतीने काम आम्ही करत आलेलो आहोत. बाळासाहेबांचा दिलेला मंत्र आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण याच पद्धतीने आम्ही काम करत आलो आहोत. तुम्ही बघितलं असाल की आम्ही प्रत्येक मुद्दे जे जनसामान्यातले मुद्दे आहेत ते जनसामान्यातले मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी संघटनेचं काम करतोय. जनतेला कसा न्याय मिळेल, कोकणवासियांना कसा न्याय मिळेल या दृष्टीनेच आमची पावलं कायम राहिलेली आहेत आणि त्याच दृष्टीने संघटनात्मक काम म्हणजे त्याच दृष्टीने जे लोकांना पाहिजे, जे जनतेला पाहिजे त्या दृष्टीने संघटनात्मक काम आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या काळात चांगल्या लोकांना संधी देण्याचं काम पण आम्ही करतोय. समाजातले चांगले लोक आमच्या संघटनेमध्ये सामील होतील हे पुढच्या काळात तुम्हाला येत्या काळात दिसेल आणि ज्यांची समाजामध्ये पद आहे, एखादी समाजामध्ये पद असते आणि राजकारणामध्ये सुद्धा पद असते, अशा लोकांचे प्रवेश घेतील. आज जे प्रवेश दुसरीकडे जात आहेत त्यांची पद काय राहिली आहे या समाजामध्ये आणि राजकारणामध्ये हे तुम्हाला माहिती आहे. असे प्रवेश 100% त्यांच्याकडे करतायत. पण जे लोक आमच्याकडे येतील ते चांगले लोक येतील, चांगल्या पद्धतीचे लोक येतील आणि चांगल्या मार्गाने आम्ही ही संघटना वाढवण्याचं काम 100% करू. सिंधुदुर्गाचा विकास कुठल्याला वाटण्यापेक्षा पालकमंत्री हे अपयशी ठरलेले आहेत.
त्यांच्या भावानेच ह्याला दुजोरा दिलेला आहे. त्यांची कुठचे प्रकल्प चालू आहेत हा खरा म्हणजे प्रश्न आहे. येत्या काळात तुम्ही फेरबोटीचा प्रकल्प बघितला जो विजयदुर्ग पर्यंत मुंबई विजयदुर्ग ही फेरीबोट होती जी सुरू केलेली होती, ती चालली आहे का? ती खरं म्हणजे परवडणारी होती का? हा प्रश्न होता. आंबा बागायतदारांना काय न्याय मिळाला? ह्याच मंत्र्यांनी येऊन त्या आंबा बागायतदारांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही 100% न्याय देऊ, परत ह्यांना रस्त्यावर उतरायला लागतं का म्हणे. त्या आंबा बागायतदारांना आजपर्यंत न्याय मिळाला काय? त्यांनी औषध विक्रीच्या पैशासाठी काल सुद्धा त्यांनी प्रेस घेतलेली आहे, त्यांना न्याय मिळाला आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. आता काल जो प्रवेश झाला तो एखादा ठेकेदार कशा पद्धतीने काम करतात, मनमानी करतात, त्याच्या विरोधात रोष होता. म्हणून या ठिकाणी काल जो स्वाभिमान त्यांनी बाळगला त्याच्यामुळे नेरले ग्रामपंचायतचा प्रवेश झाला. म्हणजे अशा पद्धतीची काम ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यात चालू आहे. ड्रग्सचा तुम्ही बघितला असाल की अवैध धंदे ह्यांची पोलखोल त्यांच्याच भावाने केलेली आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री पद जे सांभाळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने सांभाळलं जात नाहीये. त्यामुळेच लोकांचा रोष या ठिकाणी आहे. ही कशी पण सत्ता वापरायची, प्रशासकीय दबाव आणून काही दबाव आणून सत्ता वापरायची आणि जिल्हा परिषदचे उमेदवार पाठी घ्यायची अशा पण पद्धतीने काम करत आहे. पण लोकांमध्ये ही नाराजी आहे. एखाद्या उमेदवाराला 40-40 लाख रुपये जिल्हा परिषदला घेऊन सुद्धा उमेदवारी मागे घेण्याचं काम या जनतेने केलं. आताच बाळा माने यांचं उदाहरण घ्या तुम्ही. त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने फॉर्म मागे घेतला हे लोकांना जनतेला माहिती आहे. अशा पद्धतीने दडपशाही करून जर लोकांचे उमेदवार